तसं इथे आउटडोअरला जाऊन फिरण्यासारखी अशी काही ठिकाणं नाही आहेत, कारण रिसॉर्टमध्येच बऱ्याच अशा गोष्टी आहेत ना की तुमचं छान एंटरटेनमेंट होतं, छान मन रिलॅक्स होतं आणि तुम्ही अगदी फ्रेश होऊन जाता. पण इगतपुरी ज्याच्यासाठी प्रसिद्ध आहे किंवा ज्याच्यासाठी ओळखली जाते, असं एक छानशी गोष्ट इथे आणि ती जर बघितली नाही तर आपण काय बघितलं. छान तयारी करून आम्ही बाहेर निघालो आता. साधारण 12 वगैरे वाजलेत आणि आम्हाला इथून ट्रॅव्हलिंग करून जायचं आहे. म्हणजे आम्ही रिक्षा, इथे हॉटेलवाल्यांची रिसॉर्टची रिक्षा होती, ते आम्हाला इथे घेऊन जाणार होते. साधारण 2 ते 3 किलोमीटर अंतरावर ते ठिकाण आहे. मी तुम्हाला दाखवते. आता समोर जो दिसतोय तो मुंबई पुणे हायवे आहे, मुंबई नाशिक हायवे सॉरी. आणि ह्याच हायवेने आपण आलो बघा. हायवेपासून अगदी हार्डली 2 मिनटाच्या अंतरावर हे हॉटेल होतं. त्यामुळं असंही आम्हाला इझी होतं ट्रॅव्हलिंग करण्यासाठी, कारण उद्या आम्हाला नाशिकला जायचं आहे. त्यामुळं आजचा दिवस जितका शक्य आहे तितकं हे सगळं छोट्या छोट्या गोष्टी बघून घेऊया असं ठरलं आणि छान तयारी करून आम्ही निघालो. आता इथेच आम्ही पोहोचलो आहे. मी तुम्हाला दाखवते एक उत्तम ठिकाण, म्हणजे माणसाने स्वतःचा शोध घ्यावा तर तो अशा ठिकाणी घ्यावा. आणि जर आयुष्याच्या अशा एखाद्या ठिकाणी तुम्हाला नाही कळलं की आपण कशासाठी जगतो किंवा आपल्याला खरंच मोक्ष म्हणजे काय आहे किंवा मनशांती म्हणजे काय आहे ह्याचा जर शोध हवा असेल तर अशा ठिकाणी 10 दिवस येऊन राहणं ह्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय ह्या आता पृथ्वीतलावर नाही आहे. चला, फायनली आपण धम्मगिरीमध्ये पोचलो आहे आणि हे अक्षरशः मुक्तीचं प्रवेशद्वार आहे. धम्मगिरी हे नाशिकमधलं विपश्यना केंद्र आहे. गोयंका गुरुजींनी कित्येक वर्षापूर्वी हे भारतामध्ये पहिल्यांदा विपश्यना केंद्र सुरू केलं आणि काय विचार करून ह्यांनी विपश्यना केंद्राची निर्मिती हा इगतपुरीमध्ये केली असेल हे इथं आल्यावर समजतं. कारण प्रचंड निसर्गाची देण असलेलं हे एक ठिकाण आहे आणि इतके प्रचंड व्हायब्रेशन किंवा इतके प्रचंड पॉझिटिव्ह व्हायब्रेशन ह्या सगळ्या हवेमध्ये आहेत की हे तुम्ही फीलच करू शकता. हे तुम्हाला मी सांगून नाही कळणार. प्रचंड शांत वाटते मनाला, कारण हा जो काय परिसर आहे तो पूर्ण असा काय म्हणू कड्याकपारीने असा छान भरलेला आहे. इतकं सुंदर हवेमध्ये पॉझिटिव्हिटी आहे किंवा शांतता आहे, ती फक्त फीलच करून तुम्हाला समजेल. खूप सुंदर वाटतं आहे. इथे खाली हे माहिती केंद्र आहे. इथून वरती जे तुम्ही आता मगाशी गेट बघितलं, ह्या गेटने आपल्याला आपण वरती जाऊ शकतो. पण त्या ॲक्च्युली जिकडे हा पॅगोडा आहे तिथे आपण नाही जाऊ शकत, कारण व्हिजिटर लोकांना तिकडे ते लोक अलाउड नाही करत. तिकडे ॲट अ टाईम कित्येक लोक विपश्यना करत असतात आणि नाही म्हटलं तरी थोडासा आपला आवाजाचा डिस्टर्ब त्यांना होऊ शकतो. ह्या कारणाने ती लोक ते आपल्याला अलाउड नाही करत. पण ह्या बॅक साईडला ना खूप मोठं असं गार्डन आहे, तिकडे तुम्ही थांबू शकता आणि ह्या सगळ्या परिसराचा आनंद. पण खरा आनंद तर 10 दिवस विपश्यना केल्यानंतरच मिळेल. ज्याला कोणी शक्य होईल ना त्यांनी 10 दिवसाचा वेळ स्वतःसाठी आहे. म्हणजे इकडे ते लोक व्हिडिओ वगैरे दाखवतात की कशाप्रकारे ह्याची सुरुवात झाली किंवा कशाप्रकारे हे विपश्यना केंद्र चालू केलं गेलं. बुद्धांच्या आयुष्यातले काही असे प्रसंग ज्यातून तुम्हाला ते कळतं की नक्की काय आहे. हे असे सगळे आहेत. तिथे आम्हाला एक काका भेटले, त्यांनी नुसतीच विपश्यना म्हणजे तुमचं म्हणणं आहे की पहिले 2 दिवस आपल्याला फक्त श्वासोच्छवासाचे नियंत्रण म्हणजे श्वासावर नियंत्रण किंवा तुमच्या संवेदना ज्या असतात त्यावर नियंत्रणासाठी फक्त जो ते फक्त नॅचरली जे होतं त्याच्यावरती श्वासांची प्रक्रिया चालू असते, त्याचं ते फक्त बघत राहायचं, त्याचं फक्त निरीक्षण करणं बरोबर. आणि मग त्यामध्ये नासिकेच्या पासून तर श्वास आतमध्ये जातो, त्याला ग्राम्य मराठी ह्या काकांना भेटून प्रचंड छान वाटलं. त्यांच्या डोळ्यात पाणी चालू. खूप 10 दिवसांनी त्यांनी त्यांच्या फॅमिलीला भेटल्यासारखं त्यांना आम्हाला भेटून वाटलं आणि खूप छान वाटलं. असं सगळा दिवसाचा प्रवास झाला. रूमवर आलो, थोडा आराम केला आणि आता संध्याकाळ झाली. आता लगेच म्हटलं जेवायला नको, कारण बाहेर थोडंसं खाऊन आलो होतो आम्ही. आता म्हटलं थोडंसं जरा वॉक करूया, कारण उद्या आम्हाला सकाळी चेकआउट करायचं आहे. म्हणून आम्ही छान म्हटलं परत एकदा थोडंसं फिरून येऊया हा सगळा परिसर आणि मग नंतर जेवायचं. तर असं सगळं इतकं छान वाटलं, मस्त वाटलं. म्हणजे असं अगदी रिलॅक्स वाटलं. कसलं टेन्शन नाही, काय नाही. मुलांचं टेन्शन नाही. मुलांना छान थोडा वेळ रिकामा मिळतो, छान फिरायला मिळालं. कारण तिकडे स्कूल, ट्युशन, बाकीच्या ॲक्टिव्हिटीज ह्यामध्ये कुठं मुलांचा वेळ जातो कळत नाही. सार्थकला तर अजिबातच खेळायला वेळ मिळत नाही, कारण त्याच्याबरोबर बाहेर खेळायला फार मुलं नाही आहेत. मला त्याला घेऊन बाहेर जायला जास्त जमत नाही. पण इकडे 2 दिवस मुलं अगदी छान रिलॅक्स झाली आणि पण त्यांना रोकटोक नाही केलं. आणि राजला विचारते कसं वाटतं. लग्न आहे, थांबायचं का? इकडे लग्न होतं माहिती, इकडे लग्न होतं. मग आम्ही म्हणत होतो राहूया का इकडे आजचा दिवस 2 दिवस. सम्यक आग आहे, आग आपल्या सोबत आहे.
त्यामुळे थंडी कमी झाली वाटतं ना इथे रिसॉर्टची. खूप थंडी आहे, खूप थंडी. ऐकलं का सम्यकचं, असं इतकं छान थंडीचं वातावरण आहे, मस्त वाटतंय. आता मी तुम्हाला परत दाखवते. हा सार्थक असा पळत राहतो आणि त्याच्या मग ह्या बिचाऱ्या दोघांना असं पळावं लागतं. मी फार पळत नाही कारण मला थोडंसं रिलॅक्स हवं होतं. मी येतानाच राजेशनं सांगितलं होतं मी अजिबात मुलांना बघणार नाही आहे, तुम्ही बघायचं. पण तसं पोरांनी माझा त्रास पण नाही दिला, छान त्यांची खेळत होते आणि आम्हाला पण छान थोडासा वेळ मिळाला. कारण रोजच्या दगदगीतून ना कधीतरी असं वाटतं की बाहेर जावं, पण खूप कमी वेळ आणि आम्हाला तर नाहीच मिळत कारण मुलं आता लहान असल्यामुळे फार जाणंच होत नाही बाहेर. खूप दिवसानंतर, खूप वर्षानंतर खरं तर हा योग आला की आम्हाला असं निवांत कुठेतरी जाता आलं आहे. पण ठीक आहे, चला आता आपण इकडे जाऊया संध्याकाळीचं. परत एकदा छान इकडचं लॉन वगैरे फिरूया, सगळं असं छान राऊंड मारूया, जेवूया आणि मग आपण रूममध्ये जायचं आहे. आता ह्या साईडला मी तुम्हाला दाखवलं ना, इकडे मस्त असं छान लॉन आहे जिकडे लग्न आहे. तर मी तुम्हाला दाखवते, खूप सुंदर इथे ह्याने अरेंजमेंट आहे. म्हणजे इकडे मला वाटतं रिसेप्शन असेल, लॉनच्या साईडला म्हणजे स्विमिंग पूल आहे त्या साईडला त्यांचं संगीत वगैरे असणार आहे आणि बॅक साईडला ना त्यांनी हळदीचं असं प्रोग्राम किंवा सेटअप लावला आहे आणि खूप छान आहे. म्हणजे ज्यांना असं काय म्हणतो डेस्टिनेशन वेडिंग वगैरे करायचं त्यांच्यासाठी खूप चांगला ऑप्शन असू शकतो. त्यांचं जेवण किंवा अरेंजमेंट ओव्हरऑलच सगळ्या गोष्टी खूप छान आहेत. म्हणजे स्टाफ पण मस्त, सर्व्हिस खूप छान आहेत आणि असं सगळं बघत बघत आम्ही निघालो आहे. आता इथे या खालच्या साईडला इकडे स्विमिंग पूल आहे. इतकं संध्याकाळचं छान वाटत होतं ना, मला असं वाटत होतं थोडा वेळ थांबावं, पण सार्थक ना असा त्या पूलच्या इथे जाऊन असं खाली वगैरे बघतो, मग भीती वाटते. त्यामुळे मी फार काही रिस्क घेत बसलो नाही आणि मग इकडे वरच्या साईडला आल्यानंतर बघा थोडेसे म्हटलं फोटो वगैरे काढूया, आपल्याला जायचं आहे परत. आणि मग सम्यक सार्थकने आम्ही छान फोटो काढले. इकडे तुम्ही बघू शकता ना, इथे छान असं संगीतचं त्यांनी सेटअप लावलं, मी तुम्हाला सांगितलं. खूप छान आहे. म्हणजे ज्यांना असं करायचं आहे वेडिंग किंवा एखादं फंक्शन, इथे काल वाढदिवस पण होता, म्हणजे बड्डेचं वगैरे पण एखादं सेलिब्रेशन आपण करू शकतो. आणि शहरापासून थोडंसं लांब आणि अशा ठिकाणी जर काही करायचं असतं तर अप्रतिम असं सगळं आम्ही छान बघत फोटो काढत व्हिडिओ शूट करत आता आम्ही फायनली जेवणाला निघालो आहे. जेवायचं आणि आता झोपायचं कारण उद्या सकाळी 12 वाजता किंवा 11:30पर्यंत आम्हाला तयारी करायची आहे. खूप सुंदर हे डायनिंग हॉल आहे. आज ना इकडे ज्यांचं जे गेस्ट आहेत त्यांचा वाढदिवस होता, त्यांचा सगळा प्रोग्राम होता. तिकडे त्यांना व्हेज जेवण हवं होतं, पण इथल्या स्टाफने आम्हाला पर्सनली सांगितलं की असं नाही की तुम्ही व्हेजच खाल्लं पाहिजे, तुम्ही नॉनव्हेज पण ऑर्डर करू शकता. इतका सुंदर असा सपोर्टिव्ह स्टाफ होता आणि खूप छान वाटलं आम्हाला. हे असं सगळे 2 दिवस मस्त गेले. उद्या जायचं आहे नाशिकला. बरं, उद्याचे नाशिकचे ब्लॉग बघायला तुम्हाला मला सबस्क्राईब करायला लागेल, फॉलो करायला लागेल आणि लाईक शेअरसुद्धा करावं लागेल. चला भेटूया उद्याच्या ब्लॉग.